नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे भरती निघाले मित्रांनो। या भरतीसाठी पात्रता काय असेल आणि कोणत्या पदाचे किती जागा आहेत ते A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, ॲप्लिकेशन ऑफलाईन सबमिट करायचे, कोणत्या तारखेपर्यंत ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे 20 जून 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे मित्रांनो। या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करू आपण। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मित्रांनो, विषय काय दिले, बुलढाणा जिल्ह्यातील झिनगाव सिंचन प्रकल्पासाठीच भूसंपादन करण्यासाठी कंत्राटी तत्वावर भरती आहे मित्रांनो। या भरतीसाठी पदाचे तपशील खालीलप्रमाणे दिले मित्रांनो। स्थापनेचे नाव उपविभागीय अधिकारी बुलढाणा, सहाय्यक विषय कार्य अधिकारी 1 जागा दिले, वरिष्ठ सहाय्यक कार्यालय 1 जागा दिले। 2 नंबर बघा, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, सहाय्यक विशेष कार्य अधिकारी 1 जागा दिले, वरिष्ठ सहाय्यक कार्यालय 1 जागा दिले मित्रांनो। आता 3 नंबर बघा मित्रांनो, उपविभागीय अधिकारी खामगाव, सहाय्यक विशेष कार्य अधिकारी 1 जागा दिले, वरिष्ठ सहाय्यक कार्यालय 1 जागा आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी 2 जागा दिले मित्रांनो। 4 नंबर बघा, उपविभागीय वरिष्ठ सहाय्यक कार्यालय 1 जागा दिले। 5वा नंबर बघा, समयक अधिकारी भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा, सहाय्यक विशेष कार्य अधिकारी 1 जागा, डेटा एंट्री ऑपरेटर 2 जागा आणि मदतनीससाठी 1 जागा दिले। एकूण टोटल 14 जागा दिले मित्रांनो। आता या पदासाठी आपल्याला ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि कुठून डाउनलोड करायचं, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या वेबसाईटवरती जायचं मित्रांनो आणि तुम्ही ॲप्लिकेशन तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता पात्रता काय असेल बघा, इथे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी आणि सहाय्यक विशेष कार्य अधिकारीसाठी पात्रता काय असेल, सहाय्यक विशेष कार्य अधिकारी या पदासाठी सेवानिवृत्त नायब तहसीलदार, तसे वरिष्ठ सहाय्यक भूसंपादक पदासाठी सेवानिवृत्त अव्वल कारकून ज्यांना शासनाकरिता भूसंपादन करण्याचा व भूसंपादन कामाचा अनुभव आहे असे सेवानिवृत्त कर्मचारी सदर पदाकरिता अर्ज करू शकतील मित्रांनो। आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास असेल, MSIT उत्तीर्ण आणि तसेच मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो। आता मदतनीस पदासाठी मदतनीस या पदाकरिता किमान 10वी पास तसेच पूर्वी काम केल्यास अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार मित्रांनो। आता ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं बघा, खाली ॲप्लिकेशन हे बघा, कोणत्या पदाला किती मानधन आहे ते पण दाखवले मित्रांनो। हे बघा मित्रांनो, सहाय्यक विशेष कार्य अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक कार्यालय अर्ज नमुना दिले मित्रांनो। ॲप्लिकेशन असं असेल तुमचा, हा ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं आहे, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे या वेबसाईटवरती जायचं आणि हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता उमेदवारांचा फोटो लावायचा आहे आणि विषय काय दिले, कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहे ते पद लिहायचे, विषय आणि संदर्भ दैनिक वर्तमानपत्र, कोणत्या न्यूजपेपरमध्ये ही जाहिरात आली होती ते वर्तमानपत्राचं नाव लिहायचं आहे आणि दिनांक लिहायचं आहे। बघा खाली काय दिले, आपल्या कार्यालयाचे दैनिक ... मध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार या पदासाठी अर्ज सादर करीत आहे। आता इथे दैनिक तुम्ही वर्तमानपत्राचं नाव लिहायचं आणि खाली पदाचं नाव लिहायचं, संपूर्ण नाव, आडनाव, प्रथम नाव, पत्रव्यवहार ॲड्रेस, जन्मतारीख, सेवानिवृत्त दिनांक, सेवानिवृत्त वेळेस धारण केलेले पद, PPO क्रमांक लिहायचं आहे। भूसंपादन विभागात केलेल्या कामाचा अनुभव, किती वर्षे काम केले, किती महिने, अनुभव प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे। वर नमूद केलेल्या तपशील सत्य व चूक ही खात्री करून अर्ज सादर करीत आहे। दिलेल्या माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास मी नियुक्तीस अपात्र राहील। इथे काय करायचं, खाली तुमचं सही, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि या ठिकाणी डेट लिहायचं आहे। आता डेटा एंट्री ऑपरेटरचं ॲप्लिकेशन नमुना हे बघा, डेटा एंट्री ऑपरेटर व मदतनीसचं ॲप्लिकेशन एकच असेल। उमेदवारांचा फोटो लावायचा, विषय लिहायचे, कोणत्या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात आणि दैनिक वर्तमानपत्रामध्ये कोणत्या वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात आली होती वर्तमानपत्राचं नाव लिहायचं आणि दिनांक लिहायचं आहे। नंतर आपल्या कार्यालयाच्या दैनिक वर्तमानपत्राचं नाव लिहायचं आहे। नंतर झालेल्या जाहिरातीनुसार या पदासाठी अर्ज सादर करीत आहे, पदाचं नाव लिहायचं आहे, संपूर्ण नाव, आडनाव, प्रथम नाव, पत्रव्यवहार पत्ता, जन्मतारीख, HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, MSIT प्रमाणपत्र आणि टंकलेखन प्रमाणपत्र हे सर्व डिटेल तुम्ही इथे फिलअप करायचं आहे।
नंतर वर नमूद केल्या तपशील सत्य व अचूक आहे ही खात्री करून अर्ज सादर करीत आहे. दिलेली माहिती खोटी अगर चुकीची आढळल्यास मी नियुक्तीस अपात्र राहीन. खाली काय करायचं, तुमचं नाव लिहायचं, सिग्नेचर करायचं, मोबाईल नंबर फिलअप करायचं आणि डेट लिहायचं. मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन जाहिरात तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.